लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याची नोंद आता विवाहित म्हणून केली जाणार आहे. तुम्ही बरोबर ऐकताय. 2027च्या जनगणनेमध्ये हा मोठा बदल करण्यात आलेला आहे. आता केंद्र सरकारनं हा निर्णय का घेतलाय तर बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करत केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयामागची सरकारची नेमकी भूमिका काय आहे तर केंद्र सरकारने हा निर्णय घेत नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिलं म्हणजेच सामाजिक सुरक्षा. आता सरकारने काय म्हटलंय तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिला त्याचबरोबर या जोडप्यांच्या दोघांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना अधिकृत ओळख देण्यासाठी हा जो निर्णय आहे हा उपयुक्त ठरेल. दुसरं म्हणजेच काय तर अचूक आकडेवारीसाठी. आता देशात लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांची कपल्सची संख्या जास्त आहे आणि त्याच्यामुळेच एकूणच जर विचार केला तर त्यांची नोंद विवाहित म्हणून जर केली तर लोकसंख्या आणि कौटुंबिक स्थिती अधिक जी आकडेवारी आहे या कौटुंबिक स्थितीची अधिकृत आकडेवारी मिळेल आणि त्याच्यामुळे हा निर्णय उपयुक्त ठरेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता यांनी असं म्हटलेलं आहे की याआधीचे कोर्टाचे निर्णय बघितले, याआधीचे सुप्रीम कोर्टाचे निकाल बघितले तर दीर्घकाळ जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कपल्स राहतात त्यांना सुप्रीम कोर्टाने असेच अधिकार दिलेले आहेत जे एका विवाहित जोडप्याला असतात आणि त्याच्यामुळे हा जो निर्णय आहे हा त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. त्याच्यामुळे जे जोडपं किंवा जे कपल दीर्घकाळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे त्यांची नोंद विवाहित म्हणून केली जाणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो केंद्र सरकारने घेतलेला आहे 2027च्या जनगणनेसाठी. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं? तुमच्याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला फॉलो, लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करायला विसरू नका.